In our last lecture, we have completed our last chapter, Morphology of Flowering Plant. Now, in today's lecture, we are going to start our 12th chapter, फोटोसिंथेसिस. बघा जे की खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे नीटच्या आणि सी ई टीच्या दृष्टीने आणि शिवाय आपल्या स्टेट बोर्डच्या दृष्टीने पण. बघा आता फोटोसिंथेसिस जर कन्सिडर केलं तर ॲक्च्युली फोटोसिंथेसिस म्हणजे काय बघा, तर फोटोसिंथेसिस म्हणजे काय, तर इट इज द ओनली प्रोसेस ऑन अर्थ बाय विच सोलार एनर्जी, आता जी काही सोलार एनर्जी असते म्हणजे सनपासून जी एनर्जी मिळते त्याला आपण सोलार एनर्जी म्हणतो, बरोबर. तर सोलार एनर्जी ट्रॅप केली जाते बाय ग्रीन प्लांट्स, ज्याला आपण फोटोसिंथेसिस म्हणजेच मराठीमध्ये त्याला प्रकाश संश्लेषण असं म्हटलं जातं. आणि हे जे आहे तर हे प्लांट काय करत असतात, तर ती सोलार एनर्जीला ट्रॅप करून ते कशामध्ये कन्वर्ट करतात, तर त्यांच्या फूडमध्ये त्याला कन्वर्ट करत असतात. म्हणजेच फूड म्हणजे काय, तर कार्बोहायड्रेट्सच्या फॉर्ममध्ये म्हणजेच ग्लुकोज किंवा शुगरच्या फॉर्ममध्ये त्याला ते कन्वर्ट करत असतात. आता फोटोसिंथेसिस जर कन्सिडर केली तर फोटोसिंथेसिसचे डेफिनेशन मग आपण कसं करतो बघा, तर फोटोसिंथेसिस मे बी डिफाईन ॲज सिंथेसिस ऑफ कार्बोहायड्रेट्स म्हणजेच ग्लुकोज फ्रॉम इनऑर्गॅनिक मटेरियल. आता सिंथेसिस म्हणजे प्रोडक्शन, कार्बोहायड्रेटचं इथे प्रोडक्शन होतं म्हणजेच ग्लुकोजचं प्रोडक्शन होतं. कशापासून होतं, तर इनऑर्गॅनिक मटेरियलपासून होतं. म्हणजेच कोणते कोणते, तर कार्बन डायऑक्साईड असेल किंवा वॉटर मॉलिक्युल्स असेल विथ द हेल्प ऑफ सोलार एनर्जी ट्रॅप बाय द पिगमेंट्स लाईक क्लोरोफिल. बघा आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फोटोसिंथेसिस म्हणजे काय, परत एकदा मी सांगते. फोटोसिंथेसिस म्हणजे अशी प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये काय होतं बघा, जे काही प्लांट्स असतात, आता फॉर एक्झाम्पल हे जर आपण लीफ कन्सिडर केले प्लांटचे आणि हे रूट कन्सिडर केलं, तर हे प्लांट काय करत असतात, तर सनपासून जी लाईट एनर्जी येत असते किंवा ज्याला आपण सोलार एनर्जी म्हणू, त्या सोलार एनर्जीला रिसीव्ह करण्याचं काम हे प्लांट करत असतात, बरोबर. आणि हे प्लांट रिसीव्ह केल्यानंतर ते काय करत असतात, तर इनऑर्गॅनिक मटेरियलचा वापर करून म्हणजेच कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर मॉलिक्यूल त्यांना ते मदत करतात, बरोबर, फोटोसिंथेसिससाठी. मग त्यांना कुठून मिळतं, तर कार्बन डायऑक्साईड त्यांना एअरमधून मिळेल आणि वॉटर मॉलिक्युल्स त्यांना पाण्यातून म्हणजे सॉईलमधून मिळतील, बरोबर. आणि ह्या सगळ्यांचा वापर करून म्हणजेच इनऑर्गॅनिक मटेरियलचं कन्व्हर्जन ते कशामध्ये करतील, ऑर्गॅनिक मटेरियलमध्ये करतील, ज्यालाच आपण कार्बोहायड्रेट्स किंवा ग्लुकोज म्हणतोय. म्हणजे थोडक्यात लक्षात आलं का बघा रिॲक्शन काय होईल. प्लांट सुरुवातीला काय करतील, तर कार्बन डायऑक्साईड हवेमधून घेतील, सॉईलपासून वॉटर मॉलिक्युल्स म्हणजे रूटपासून वॉटर मॉलिक्यूल घेतील, बरोबर. सनलाईटचा वापर करतील, क्लोरोफिल पिगमेंट ऑलरेडी प्लांटमध्ये प्रेझेंट असतात. ह्या सगळ्यांमध्ये काय होणार आहे, तर एक केमिकल रिॲक्शन होणार आहे आणि ज्याच्यामुळे मग कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर मॉलिक्युल्स इन प्रेझेन्स ऑफ लाईट ते काय करतील, तर कार्बोहायड्रेट म्हणजेच ग्लुकोज तयार करतील. लक्षात आलं का बघा, म्हणजे रिॲक्शन कशी दाखवणार आपण बघा. पण हे सगळं कुणाच्या प्रेझेन्समध्ये चाललेलं असतं, तर लाईटच्या प्रेझेन्समध्ये चाललेलं असतं. आणि महत्त्वाचा रोल कोण प्ले करतं, तर क्लोरोप्लास्ट म्हणजेच ज्याच्यामध्ये पिगमेंट म्हणजेच क्लोरोफिल पिगमेंट प्रेझेंट असतात, ज्यालाच आपण मराठीमध्ये हरितद्रव्य असं म्हणतो. तर ह्या सगळ्यांच्या प्रेझेन्समध्ये फोटोसिंथेसिसची रिॲक्शन चालू असते. मग रिॲक्शन आपण कशी सांगणार बघा, सगळ्यात पहिल्यांदा कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर मॉलिक्यूल एकत्र येतील, बरोबर, कंबाईन होतील, जे की कुठे येणार आहेत, तर जिथं फोटोसिंथेसिस होतं. म्हणजे बेस्ट एक्झाम्पल आपण द्यायचं की लीफमध्ये मोस्टली क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असतात, बरोबर. म्हणजे जेवढे पण कार्बन डायऑक्साईड आहे, वॉटर मॉलिक्युल्स आहेत, ते सगळे कुठे येतील, तर क्लोरोप्लास्टमध्ये येतील, बरोबर. क्लोरोप्लास्टमध्ये आल्यानंतर तिथे पिगमेंट्स प्रेझेंट असणार आहेत, ज्यालाच आपण हरितद्रव्य म्हणतोय म्हणजेच क्लोरोफिल म्हणतोय. तर हे पिगमेंट काय करतात, तर लाईट एनर्जीला ट्रॅप करतात म्हणजे सोलार एनर्जीला ट्रॅप करतात, ॲब्सॉर्ब करतात, बरोबर. आणि हे सगळ्यांच्या प्रेझेन्समध्ये कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर मॉलिक्युल्सचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं आहे, तर कार्बोहायड्रेटमध्ये म्हणजेच ग्लुकोजमध्ये होतं. म्हणजेच ऑर्गॅनिक मॅटरमध्ये किंवा ऑर्गॅनिक मटेरियलमध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं आणि त्याच्यापासून मग आपल्याला ऑक्सिजन आणि वॉटर मॉलिक्युल्स परत मिळतात, ज्यालाच आपण फोटोसिंथेसिस रिॲक्शन असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात रिॲक्शन लक्षात ठेवा बघा, 6 कार्बन डायऑक्साईड प्लस 12 H2O in presence of light and chloroplast it will produces C6H12O6 means carbohydrate and gives oxygen and water molecules. आता ही जर प्रोसेस कन्सिडर केली तर दिस प्रोसेस इज युनिक टू ग्रीन प्लांट, ग्रीन प्लांटसाठी ही युनिक आहे. अँड इट इज द फायनल लाईट एनर्जी ट्रॅपिंग प्रोसेस ऑन विच ऑल द लाईफ अल्टिमेटली डिपेंड. आता ही अशी प्रोसेस आहे जी फक्त ग्रीन प्लांटमध्येच होते आणि त्याच्यामुळे अख्खी जी लाईफ आहे अर्थवरची, मग ते मायक्रो ऑर्गॅनिझम असतील किंवा अजून दुसरे लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतील किंवा ह्युमन बिंग असतील, तर हे सगळे ह्या प्रोसेसवरती डिपेंड असतात. कारण बघा
आपण जर कन्सिडर केलं तर आपण सुद्धा डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली प्लांटवरती डिपेंड आहे, किंवा बाकीचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा ॲनिमल्स कन्सिडर केले तर दे आर ऑल्सो डिपेंड डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली ऑन द प्लांट. मग प्लांटच असे आहेत अर्थवरती जे की ॲटोट्रॉपिक आहेत, ज्यालाच फोटो ऑटोट्रॉप्स पण म्हटलं जातं. म्हणजेच ते फोटोसिंथेसिस करतात, स्वतःचं अन्न स्वतः प्रोड्यूस करतात, आणि त्याच्यामुळे ते दुसऱ्यांसाठी पण महत्त्वाचे आहेत, दुसऱ्या ॲनिमल्ससाठी पण ते महत्त्वाचे आहेत, बरोबर. म्हणून जेवढी पण काही अर्थवरती लाईफ आहे ती सगळी डिपेंड आहे फोटोसिंथेसिसवरती. म्हणजेच इट इज वन ऑफ द मोस्ट मॅसिव्ह केमिकल प्रोसेसेस. मॅसिव्ह म्हणजे अशी भव्य केमिकल प्रोसेस आहे जी अर्थवरती चाललेली असते. इतकी महत्त्वाचं फोटोसिंथेसिस आहे. बघा आता फोटोसिंथेसिस जर कन्सिडर केलं तर त्यामध्ये बघा ॲटमॉस्फिअरमध्ये जर बघितलं तर जवळपास 0.03 बघा 0.03% कार्बन डायऑक्साईड व्हॉल्यूमनुसार प्रेझेंट असतो. बघा मी काय म्हणते, ॲटमॉस्फिअरमध्ये जवळपास 0.03% कार्बन डायऑक्साईड व्हॉल्यूममध्ये जर काउंट केला आपण व्हॉल्यूम त्याचं, तर तेवढा प्रेझेंट असतो. म्हणजे 0.03% कार्बन डायऑक्साईड ॲटमॉस्फिअरमध्ये प्रेझेंट आहे. आणि तो जर आपण टन्समध्ये मोजला तर तो किती आहे, जवळपास 2200 बिलियन टन्स एवढा कार्बन डायऑक्साईड ॲटमॉस्फिअरमध्ये प्रेझेंट आहे. म्हणजे पर्सेंट वाईज जर काउंट केला तर तो 0.03% आहे, आणि टन वाईज जर काउंट केला तर 2200 बिलियन टन्स एवढा कार्बन डायऑक्साईड ॲटमॉस्फिअरमध्ये प्रेझेंट असतो. आता तसंच जर ओशन कन्सिडर केलं, ओशन म्हणजे ज्या सी आहेत, तर सी वॉटरमध्ये जर कार्बन डायऑक्साईड कन्सिडर केला तर जवळपास ॲटमॉस्फिअरपेक्षा 50 टाइम्स मोर अमाऊंटमध्ये कार्बन डायऑक्साईड आपल्याला ओशनमध्ये सापडतो, जो की कुणाच्या फॉर्ममध्ये सापडतो, डिझॉल्व्ड गॅस किंवा कार्बोनेट्सच्या फॉर्ममध्ये कार्बन डायऑक्साईड आपल्याला सी वॉटरमध्ये सापडतो. म्हणजे थोडक्यात लक्षात आलं का बघा, तर एवढ्या सगळ्या प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड हा ॲटमॉस्फिअरमध्ये प्रेझेंट आहे. परत एकदा मी सांगते, ॲटमॉस्फिअरमध्ये जर कन्सिडर केलं तर जवळपास 0.03% कार्बन डायऑक्साईड बाय व्हॉल्यूम प्रेझेंट आहे, आणि ॲटमॉस्फिअरमध्ये जर टन्स वाईज कन्सिडर केला, त्याच्या वेटनुसार कन्सिडर केला तर 2200 बिलियन टन्स ऑफ कार्बन डायऑक्साईड ॲटमॉस्फिअरमध्ये प्रेझेंट आहे. आणि प्लस सी वॉटरमध्ये जर कन्सिडर केला तर ह्याच्या 50 पट म्हणजे 50 पटीने जास्त ॲटमॉस्फिअरमधला कार्बन डायऑक्साईड हा ओशन म्हणजे सी वॉटरमध्ये प्रेझेंट असतो, जो की कुणाच्या फॉर्ममध्ये आहे सांगितलं मी, डिझॉल्व्ड गॅस आणि कार्बोनेट्सच्या फॉर्ममध्ये आहे. आणि हे जे दोन सोर्सेस आहेत, म्हणजे कुठले आपण कन्सिडर करतोय, सी वॉटर आणि ॲटमॉस्फिअरमधले दोन सोर्सेस जर कन्सिडर केले तर अबाउट 70 बिलियन टन्स ऑफ कार्बन इज फिक्स्ड बाय ग्रीन प्लांट्स ॲन्युअली. म्हणजे जवळपास ह्या सगळ्याचा कार्बन डायऑक्साईड जर कन्सिडर केला हवेमध्ये आणि समुद्राच्या पाण्यामध्ये, तर त्यातला प्लांट हे कार्बन डायऑक्साईड किती घेतात, तर 70 बिलियन टन्स एवढा प्लांट कार्बन डायऑक्साईड यूज करतात ॲन्युअली. ॲन्युअली म्हणजे प्रत्येक वर्षाला 70 बिलियन टन्स कार्बन डायऑक्साईड हे फिक्स करतात प्लांट. म्हणजे लक्षात आलं का बघा, इतकी महत्त्वाची फोटोसिंथेसिस प्रोसेस आहे. म्हणजेच फोटोसिंथेसिसमुळे काय होणार आहे, जो काही कार्बन डायऑक्साईड आहे तो काय केला जाणार आहे, तर ॲब्सॉर्ब केला जाणार आहे प्लांट थ्रू, आणि जेणेकरून आपलं एन्व्हायरमेंट जे असणार आहे ते क्लीन हेल्दी राहणार आहे, बरोबर. म्हणजे इतके महत्त्वाचे प्लांट आहेत आणि त्यांच्यामधली फोटोसिंथेसिसची प्रोसेस आहे. मग ॲक्च्युली ही प्रोसेस कशी होते, का होते किंवा कुणामुळे होते, हे सगळं आपण डिटेलमध्ये ह्या चॅप्टरमध्ये बघणार आहे. बघा त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट जर कन्सिडर केला तर दीज आर मेनली लोकेटेड इन द मेसोफिल सेल्स ऑफ लिव्स. हे कुठे प्रेझेंट आहेत, तर जे लिव्सच्या मेसोफिल सेल्स आहेत. आता ऑलरेडी आपण लिव्सचा TS बघितलेला आहे, बरोबर. जर कोणी बघितलं नसेल तर हा आधीचे जे व्हिडिओ आहेत म्हणजे ॲनाटॉमी जो आपण बघितला चॅप्टर, तर त्यामध्ये आपण हे सगळं स्टडी केलेलं आहे. त्यामध्ये बघा मेसोफिल सेल्स मी तुम्हाला सांगितलं होतं कुठे प्रेझेंट असतात. लिव्सचा जर आपण TS घेतला तर त्यामध्ये मेसोफिल सेल प्रेझेंट असतात, तर त्यांच्यामध्ये क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असतात, बरोबर. आता क्लोरोप्लास्ट जर कन्सिडर केलं तर ते लिव्समध्ये प्रेझेंट आहेत, हे लक्षात ठेवा. आता जो CO2 आहे म्हणजे ॲटमॉस्फिअरमधला जो CO2 आहे तो लिव्सपर्यंत कसा पोचतो, तर तो स्टोमाटा पोचतो. आता स्टोमाटा कुठे आहेत, कसे आहेत, हे तुम्हाला सगळं मी स्ट्रक्चर सांगितलं होतं त्या व्हिडिओमध्ये, बरोबर. म्हणजे लिव्समध्ये जर स्टोमाटा कन्सिडर केले तर स्टोमाटा टू कार्बन डायऑक्साईड जो आहे तो रीच होणार आहे किंवा पोचणार आहे, बरोबर. तशाच प्रकारे वॉटर जर कन्सिडर केलं तर वॉटर रिचेस देम थ्रू द वेन्स. आणि वॉटर कुठपर्यंत पोचणार आहे किंवा कुठून पोचणार आहे, तर जे वेन्स आहेत म्हणजे लीफवरती ज्या वेन्स प्रेझेंट असतात. फॉर एक्झाम्पल बघा, आता हे जर स्टेम आहे, बरोबर, हे रूट आहे आणि ह्या लिव्ज आहेत, बरोबर. तर आता वॉटर इकडून
खालतून वरती जाणारे वेन्सपासून ते क्लोरोप्लास्टपर्यंत पोहोचणारे. आणि जो कार्बन डायऑक्साईड आहे तो ॲटमॉस्फिअरमधून स्टोमाटा थ्रू तो लिव्सपर्यंत पोहोचणार आहे. म्हणजे लक्षात आलं का बघा, थोडक्यात कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर मॉलिक्यूल क्लोरोप्लास्टपर्यंत कसे पोहोचतात. आता मोस्टली हायर प्लांट जर कन्सिडर केले, हायर प्लांट्स म्हणजेच आपण अँजिओस्पर्म म्हणतो, बरोबर. आता अँजिओस्पर्मचा आपला सगळा स्टडी मागच्या चॅप्टरमध्ये केलेला आहे. तर हायर प्लांट जर कन्सिडर केले तर क्लोरोप्लास्ट त्यांच्यामध्ये नेहमी डिस्कॉर्ड असतो, म्हणजे असा डिक्स शेप प्रेझेंट असतो, बरोबर, किंवा लेन्स शेप प्रेझेंट असतो, म्हणजेच डिक्स लाईक असतो. आता प्रत्येक क्लोरोप्लास्ट जर कन्सिडर केला तर आपण थोडंसं स्ट्रक्चर बघू क्लोरोप्लास्टचं कसं असतं बघा. हे अशा प्रकारे क्लोरोप्लास्ट दिसतो. खूप महत्त्वाचं स्ट्रक्चर आहे, व्यवस्थित करून ठेवा. आता क्लोरोप्लास्टचं जर स्ट्रक्चर कन्सिडर केलं तर प्रत्येक क्लोरोप्लास्ट इज बाउंड बाय डबल मेम्ब्रेन. 2 मेम्ब्रेननी बाउंड झालेला असतो, जे की तुम्हाला इथं बघायला मिळेल बघा. हा बाहेरचा एक मेम्ब्रेन आहे आणि हा इनसाइडला इनर मेम्ब्रेन आहे, ज्यालाच आउटर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेन असं म्हटलं जातं, बरोबर. असे 2 मेम्ब्रेन प्रेझेंट असतात क्लोरोप्लास्टवरती. आता इनसाइड मेम्ब्रेन, आता मेम्ब्रेनच्या आतमध्ये जे स्ट्रक्चर बघायला मिळतं, हे जे तुम्हाला असं थोडंसं बिस्किट कलरचं जे स्ट्रक्चर दिसतंय, तर दॅट वन स्ट्रक्चर ज्याला ग्राउंड सबस्टन्स म्हटलं जातं, ज्यालाच स्ट्रोमा असं म्हटलं जातं. लक्षात येते का बघा, ज्याला स्ट्रोमा म्हटलं जातं. आता हे जे आहे ते आउटर स्ट्रक्चर आहे आणि आतमध्ये जे काय आहे ग्राउंड सबस्टन्स ज्याला म्हटलेलं आहे, दॅट वन इज कॉल्ड ॲज अ स्ट्रोमा. आता इनसाइड स्ट्रोमा देर इज अ सिस्टीम ऑफ क्लोरोफिल बिअरिंग डबल मेम्ब्रेन सॅक ऑफ लॅमिली. बघा, स्ट्रोमाच्या आतमध्ये एक सिस्टीम दिसते, म्हणजे ही ते जे तुम्हाला दिसत आहेत तर त्यांना सॅक लाईक स्ट्रक्चर म्हटलेलं आहे, ज्यांनाच लॅमिली असं म्हटलं जातं. म्हणजे थोडंफार सॅकसारखं स्ट्रक्चर असतं. सॅक म्हणजे तुम्हाला माहिती आहे, हे अशा प्रकारे स्ट्रक्चर प्रेझेंट असतं स्ट्रोमाच्या आतमध्ये, ज्याला आपण काय म्हणतोय, लॅमिली म्हणतोय. आणि ह्या लॅमिनीमध्ये जर कन्सिडर केलं तर तुम्हाला असे स्टॅक लाईक स्ट्रक्चर, म्हणजे स्टॅक लाईक म्हणजे एकमेकांवरती जसे आपण कॉईन्स ठेवतो, तर अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी स्ट्रक्चर बघायला मिळते. बघा, इथे आहे, इकडे आहे, इकडे आहे, इथे 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 सगळं असं स्टॅक लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट आहे, बरोबर. तर ह्या प्रत्येक स्टॅक लाईक स्ट्रक्चरला ग्रॅना असं म्हटलं जातं. लक्षात येते का बघा. आणि सिंग्युलर त्याला ग्रॅनम म्हटलं जातं. म्हणजे लक्षात आलं का बघा स्ट्रक्चर. हे जे स्टॅक लाईक स्ट्रक्चर दिसतंय, दिस वन इज कॉल्ड ॲज अ ग्रॅना, बरोबर. आणि एक सिंग्युलर म्हणजे ह्यातलं एक जर डिक्स अशी घेतली तर ह्याला ग्रॅनम असं म्हटलं जातं. किंवाच त्याला इंडिव्हिज्युअल सॅक जी आहे प्रत्येक ग्रॅनमची, त्याला थॅलोकॉइड म्हटलं जातं. म्हणजे हे जे असं स्ट्रक्चर आहे, इथं इथं दिसतंय बघा ह्या डायग्रॅममध्ये, तर हे जे स्ट्रक्चर आहे तर ह्याला थॅलोकॉइड म्हटलेलं आहे, बरोबर. आणि प्रत्येक थॅलोकॉइड हा असा एकमेकांवरती अरेंज झालेले आहेत. आणि हे दुसरे जर ग्रॅना कन्सिडर केले तर हे एकमेकांना जे अटॅच होत आहेत, जे की तुम्हाला इथं बघायला मिळते बघा, एकमेकांना हे असे अटॅच होतात, तर दॅट वन इज कॉल्ड एज अ स्ट्रोमा लॅमिली. त्याला काय म्हटलं जातं, स्ट्रोमा लॅमिली असं म्हटलं जातं. म्हणजे अशा प्रकारे स्ट्रक्चर क्लोरोप्लास्टचं आपल्याला दिसून येतं. परत एकदा मी स्ट्रक्चर सांगते बघा. क्लोरोप्लास्टचं स्ट्रक्चर जर कन्सिडर केलं तर डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर आहे. हा जो बाहेरचा आहे त्याला एक्सटर्नल मेम्ब्रेन म्हटलेला आहे, आतला आहे त्याला इंटरनल मेम्ब्रेन म्हटलेलं आहे, जे की तुम्हाला इथं बघायला मिळते. त्यानंतर त्याच्या आतमध्ये ग्राउंड सबस्टन्स प्रेझेंट आहे, विच वन इज कॉल्ड एज अ स्ट्रोमा. स्ट्रोमाच्या आतमध्ये अशा खूप साऱ्या सायक्लाइक लॅमिली स्ट्रक्चर प्रेझेंट आहे. त्याला प्रत्येक स्टॅकला आपण काय म्हणतोय, ग्रॅना म्हणतोय. एक सिंग्युलर आहे त्याला ग्रॅनम म्हटलं जातं, किंवाच त्याला थॅलोकॉइड असं म्हटलं जातं. म्हणजे डिक्स लाईक स्ट्रक्चर जे दिसतंय सिंग्युलर, त्याला थॅलोकॉइड म्हटलं जातं. आता प्रत्येक पिगमेंट जर कन्सिडर केला, जो की महत्त्वाचा आहे फोटोसिंथेसिससाठी. आता आपल्याला माहिती आहे की भरपूर सारे फोटोसिंथेसिससाठी पिगमेंट्स लागतात, बरोबर. आणि हे सगळे पिगमेंट्स कुठे प्रेझेंट असतात, मग त्यामध्ये एक्झाम्पल्स आपण देऊ. जसं की फॉर एक्झाम्पल बघा, क्लोरोफिल असेल, बरोबर, ज्याला हरितद्रव्य आपण म्हणतो. त्यानंतर कॅरोटीन्स असतील किंवा झॅन्थोफिल्स असतील. तर हे एवढे सगळे पिगमेंट्स लागतात फोटोसिंथेसिससाठी. आणि हे सगळे कुठे प्रेझेंट असतात, तर दीज आर प्रेझेंट ऑन द थॅलोकॉइड. ह्या थॅलोकॉइडवरती हे सगळे पिगमेंट असे प्रेझेंट असतात. लक्षात येते का बघा, ह्या थॅलोकॉइडवरती सगळे पिगमेंट्स असे प्रेझेंट असतात. साधं सोपं आहे. आणि हे पिगमेंटचं काम काय असतं, तर एक ठराविक वेवलेंथची लाईट जी आहे ती ॲब्सॉर्ब करणे. आणि हे पिगमेंट लाईट ॲब्सॉर्ब केल्यानंतर काय करतात, तर काही
ठराविक एन्झाईमचा वापर करून, आता एन्झाईमसुद्धा ह्या क्लोरोप्लास्टमध्ये प्रेझेंट असतात, तर ह्या एन्झाईमचा यूज करून लाईट ॲब्सॉर्ब करून ते काय करतात, तर सोलार एनर्जीचं कन्व्हर्जन ATPमध्ये करतात, म्हणजेच एनर्जीमध्ये करतात, किंवा NADPHमध्ये करतात, म्हणजेच एनर्जीमध्ये करतात. लक्षात येते का बघा. म्हणजेच काय, तर ह्या थॅलाकॉइडमध्ये जर कन्सिडर केलं तर काय काय प्रेझेंट आहे. थॅलाकॉइडमध्ये जेवढे पण फोटोसिंथेसिससाठी पिगमेंट्स लागणार आहेत ते सगळे ह्या थॅलाकॉइड रिजनमध्ये प्रेझेंट आहेत, जसं की क्लोरोफिल, कॅरोटिनाइड, झॅन्थोफिल. लक्षात येते. आता क्लोरोफिल जर ॲक्च्युली बघितले तर 5 टाईप्सचे क्लोरोफिल्स प्रेझेंट असतात. क्लोरोफिल A, क्लोरोफिल B, क्लोरोफिल C, D आणि E अशा 5 टाईप्सचे क्लोरोफिल प्रेझेंट आहेत. त्यातला A जो क्लोरोफिल आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि कॅरोटिनॉइड्सबद्दल जर सांगायचं म्हटलं, म्हणजेच कॅरोटीन्स, तर हे सुद्धा युनिव्हर्सली पिगमेंट आहे असं म्हटलं जातं, कारण खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे सुद्धा फोटोसिंथेसिस घडून येतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर क्लोरोफिल, कॅरोटीन्स आणि झॅन्थोफिल ह्या तिघांमुळे फोटोसिंथेसिस होतं. बरोबर. जे की हे पिगमेंट काय करतात, लाईट ॲब्सॉर्ब करतात एक स्पेसिफिक स्पेक्ट्रमची, जो की विजिबल रिजनमध्ये असतो. आता हे सगळं काय आहे, विजिबल रिजन किंवा स्पेक्ट्रम, हे आपण नंतर बघणार आहे. आत्ता एवढंच लक्षात ठेवा की पिगमेंटचं काम काय, तर लाईट ॲब्सॉर्ब करणे. लाईट ॲब्सॉर्ब करण्याबद्दल विथ द हेल्प ऑफ एन्झाईम ते काय करतात, तर सोलर एनर्जीचं कन्व्हर्जन ATP आणि NADPH2 मध्ये करण्यासाठी मदत करतात. बरोबर. आता प्रत्येक एन्झाईम जर कन्सिडर केलं तर स्ट्रोमा जो आहे, तर स्ट्रोमामध्ये एन्झाईमचा वापर करून काय करतात, तर पुढे जाऊन हे जे एन्झाईम्स आहेत तर ह्या स्ट्रोमामध्ये जे ATP मॉलिक्युल्स तयार होत आहेत. लक्षात येते का बघा. सगळ्यात आधी पिगमेंट्स काय करणार, लाईट ॲब्सॉर्ब करणार, लाईटपासून ते काय करणार, ॲब्सॉर्ब करून एनर्जी तयार करणार. हीच एनर्जी एन्झाईम युटिलाइज करतात, वापरतात, आणि त्याच्यापासून मग कार्बोहायड्रेट बनलं जातं. लक्षात आलं का बघा. साधी सोपी प्रोसेस आहे. परत एकदा मी सांगते. सगळ्यात आधी हे थॅलाकॉइड आहेत, ह्याच्यामध्ये हे पिगमेंट्स आहेत. हे काय करतील, लाईट ॲब्सॉर्ब करतील. बरोबर. लाईट ॲब्सॉर्ब करून काय करतील, ATPमध्ये त्याचं कन्व्हर्जन करतील, म्हणजेच एनर्जीमध्ये कन्व्हर्जन करतील. आणि ह्याच एनर्जीचा वापर कोण करतात, तर तिथं जे एन्झाईम प्रेझेंट असतात हे एनर्जीचा वापर करतील, आणि त्याचं कन्व्हर्जन मग एनर्जीचं कशामध्ये करतील, ते किंवा सोलार एनर्जी किंवा एनर्जीचा वापर करून ते काय करतील, तर कार्बोहायड्रेट तयार करतील. मग हे कसे करतात, काय करतात, हे सगळं डीपमध्ये आपण ह्या चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहे. आत्ता फक्त क्लोरोप्लास्टचं स्ट्रक्चर लक्षात ठेवा. 2 मेम्ब्रेन बाउंड आहेत, एक्सटर्नल, इंटरनल. बरोबर. त्यानंतर त्याच्या आतमध्ये स्ट्रोमा प्रेझेंट आहे. आता इथे जर तुम्ही बघितलं तर थोडंफार तुम्हाला इथे स्ट्रक्चर दिसेल. रायबोझोम्स प्रेझेंट असतात, DNA प्रेझेंट असतात. म्हणजेच काय, तर क्लोरोप्लास्ट हा सेल्फ रेप्लिकेशन दाखवतो. सेल्फ रेप्लिकेशन म्हणजे काय, तर एका क्लोरोप्लास्टपासून पुढे जाऊन परत 2 क्लोरोप्लास्ट, 2चे 4 असे तयार होऊ शकतात प्लांटमध्ये. बरोबर. म्हणजे ज्या वेळेस सेल डिव्हिजन होणार आहे त्यावेळेस एकाचे 2, 2चे 4 क्लोरोप्लास्ट तयार होणार आहेत. म्हणजे स्वतःच ते तयार होऊ शकतात, म्हणून त्यांच्यामध्ये तो DNA तिथं प्रेझेंट दिसतोय आपल्याला. लक्षात आलं का बघा. स्ट्रक्चर एकदम सोपं आहे. क्लोरोप्लास्टचं स्ट्रक्चर व्यवस्थित करून ठेवा, आणि क्लोरोप्लास्टचं फंक्शन काय हे तुमच्या लक्षात आलं असेल. त्यानंतर नेक्स्ट बघू आपण 2 प्रीडॉमिनंट टाईप्स ऑफ क्लोरोफिल कोणते कोणते आहेत. तर त्यामध्ये बघा, क्लोरोफिल A आणि क्लोरोफिल B जर कन्सिडर केला तर क्लोरोफिल A आणि क्लोरोफिल B हे थोडेफार दिसायला सारखेच असतात, पण त्यांच्यामध्ये नेचर ऑफ ग्रुप जर कन्सिडर केले तर आता तुम्हाला माहिती आहे मिथिल ग्रुप, त्यानंतर अल्डिहाइड ग्रुप, हे सगळं तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये झालं असणार आहे. तर त्यामध्ये क्लोरोफिल A जर कन्सिडर केला तर Aमध्ये मिथिल ग्रुप प्रेझेंट असतो, म्हणजे CH3 ग्रुप प्रेझेंट असतो. आणि क्लोरोफिल B जर कन्सिडर केला तर त्यामध्ये अल्डिहाइड ग्रुप प्रेझेंट असतो, म्हणजे CHO ग्रुप प्रेझेंट असतो. आता केमिकली क्लोरोफिल जर कन्सिडर केलं तर क्लोरोफिल मॉलिक्यूल कन्सिस्ट ऑफ 2 पार्ट्स. आता क्लोरोफिल मॉलिक्यूलमध्ये 2 पार्ट्स आहेत. ॲक्च्युली क्लोरोफिलचं स्ट्रक्चर जर बघितलं तर त्यांच्यामध्ये ही अशी रिंग प्रेझेंट दिसते, ज्यालाच पॉर्फायरिन रिंग असं म्हटलं जातं. आणि ह्या रिंगला एक हेड असतो आणि एक टेल असते. बरोबर. आता जो हेडचा पार्ट आहे तर त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतं, तर टेट्रापायरॉल प्रेझेंट असतं. बरोबर. आता हे सगळे केमिकल्स आहेत. आणि टेलला त्याच्या मात्र हायड्रोकार्बनचे टेल प्रेझेंट असते. लक्षात आलं का बघा. लॉंग हायड्रोकार्बन टेल प्रेझेंट असते, ज्यालाच फायटॉल असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात तुम्हाला स्ट्रक्चर लक्षात आलं असेल बघा. हे अशी रिंग प्रेझेंट असते, ज्याला पोरफायरिल रिंग म्हटलेलं आहे क्लोरोफिलमध्ये. त्याच्या हेडला टेट्रापायरॉल प्रेझेंट असतं आणि टेलला फायटॉल प्रेझेंट असतं, हे लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे क्लोरोफिलचं स्ट्रक्चर असतं.
त्यानंतर नेक्स्ट आपण कॅरोटिनॉइड जर कन्सिडर केले, आता हे आत्तापर्यंत आपण क्लोरोफिलबद्दल बोलत होतो. हे लक्षात ठेवा की क्लोरोफिल ए मध्ये मिथिलीन ग्रुप आहे, बी मध्ये अल्डिहाइड ग्रुप आहे आणि केमिकली त्यांचं स्ट्रक्चर जर बघितलं तर त्यामध्ये पॉर्फायरिन रिंग आहे, हेडला टेट्रापायरॉल प्रेझेंट आहे आणि टेलला फायटॉल प्रेझेंट आहे. ही केमिकलची नावं लक्षात ठेवा. त्यानंतर कॅरोटिनॉइड जर कन्सिडर केले तर कॅरोटिनॉइड्स हे कसे आहेत, तर कॅरोटिनॉइड्स हे लिपिड्स असतात किंवा लिपिड कंपाऊंड ज्यांना म्हटलं जातं, बरोबर. हे जे लिपिड कंपाऊंड आहेत तर दे आर प्रेझेंट युनिव्हर्सली का म्हटले, कारण ऑलमोस्ट जे हायर प्लांट्स आहेत किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत तर त्यांच्यामध्ये हे कॅरोटिनॉइड्स प्रेझेंट असतातच. आणि त्यांच्यामध्ये मोस्टली त्यांचा जो कलर आहे तो कसा आहे, रेड, ऑरेंज, येल्लो, ब्राऊन किंवा ते क्लोरोफिल बरोबर नेहमी असोसिएटेड असतात. म्हणजे क्लोरोफिल सोबतच कॅरोटिनॉइड पिगमेंटसुद्धा महत्त्वाचे आहेत फोटोसिंथेसिससाठी. लक्षात येते का बघा. आता त्यामध्ये कॅरोटिनॉइड जर कन्सिडर केले तर कॅरोटिनॉइडचे परत पुढे जाऊन 2 टाईप्स पडतात. कोणते कोणते बघा, कॅरोटीन्स आणि झॅन्थोफिल्स. त्यामध्ये कॅरोटीन्स जर कन्सिडर केले तर त्यांच्यामध्ये बघा C40 आणि H56 असा फॉर्म्युला येतो, बरोबर. ज्याच्यामध्ये ऑरेंज, रेड आणि झॅन्थोफिल जर कन्सिडर केलं तर त्यांच्यामध्ये ऑक्सिजन प्रेझेंट आहे, बरोबर. म्हणजे कॅरोटिनॉइड आणि झॅन्थोफिलमध्ये फरक काय येतो बघा, कॅरोटीनमध्ये फक्त कार्बन आणि हायड्रोजन प्रेझेंट असतात आणि झॅन्थोफिल जर कन्सिडर केलं तर त्यांच्यामध्ये ऑक्सिजन पण प्रेझेंट असतं. लक्षात आलं. आता लाईट एनर्जी जर कन्सिडर केली तर लाईट एनर्जी ॲब्सॉर्ब बाय कॅरोटीन्स इज ट्रान्सफर टू क्लोरोफिल ए टू बी युटिलाइज इन फोटोसिंथेसिस. नेहमी लक्षात ठेवा, कॅरोटीन जे लाईट एनर्जी ॲब्सॉर्ब करतात तर हे काय करतात, तर ती कुणाला ट्रान्सफर करतात, तर क्लोरोफिल एला ती ट्रान्सफर करतात. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर क्लोरोफिल ए जो पिगमेंट आहे तो इतका महत्त्वाचा आहे की जेवढे पण आजूबाजूचे पिगमेंट्स आहेत, म्हणजे मग ते झॅन्थोफिल असतील, कॅरोटीन असतील किंवा क्लोरोफिल बी सी डी असतील, बरोबर, तर ते सगळे काय करतील, लाईट एनर्जी ॲब्सॉर्ब करतील आणि क्लोरोफिल एला ट्रान्सफर करतील. लक्षात येते का बघा. त्यानंतर आता जेवढे पण फोटोसिंथेटिक प्लांट आहेत, ऑल फोटोसिंथेटिक प्लांट हॅव दिस पिगमेंट्स. जेवढे पण फोटोसिंथेटिक प्लांट आहेत तर त्यांच्यामध्ये कंपल्सरी हे पिगमेंट प्रेझेंट असतात आणि ते ॲब्सॉर्ब लाईट बिटवीन, आणि नेहमी ते लाईट कुठची ऑब्सर्व करतात, तर रेड आणि ब्ल्यू रिजन ऑफ स्पेक्ट्रम. आता स्पेक्ट्रम किंवा ती लाईट, विजिबल लाईट वगैरे हे सगळं आता आपण थोड्या वेळाने बघणार आहे. आता एवढंच लक्षात ठेवा की जेवढे पण फोटोसिंथेटिक प्लांट आहेत ती त्यांच्यामध्ये सगळे एवढे पिगमेंट प्रेझेंट असतात. मग ते क्लोरोफिल ए बी सी डी असेल किंवा कॅरोटीन असतील. कॅरोटीन्समध्ये परत 2 टाईप्स पडतात, कॅरोटीन्स आणि झॅन्थोफिल, बरोबर. तर एवढे सगळे पिगमेंट्स हे प्लांटमध्ये प्रेझेंट असतात. आता त्यामध्ये कॅरोटिनॉइड जर कन्सिडर केले तर कॅरोटिनॉइड्स मी सांगितले की मेनली हायर प्लांट्समध्ये प्रेझेंट असतात. दे ॲब्सॉर्ब प्रिलिमिनरी इन द व्हायलेट आणि ब्ल्यू रिजन स्पेक्ट्रम जो आहे. आता हे सगळं आपण डीपमध्ये नेचर ऑफ लाईट ज्यावेळेस बघणार आहे त्यावेळेस स्टडी करणार आहे. तर नेहमी लक्षात ठेवा, कॅरोटिनॉइड जे आहेत ते हायर प्लांटमध्ये व्हायलेट टू ब्ल्यू रिजन ऑफ स्पेक्ट्रम जिथं आहे तर तिथं मोस्टली ॲब्सॉर्ब केले जातील. आता हे जे आहे ते डू नॉट ओनली ॲब्सॉर्ब लाईट. आता हे जे कॅरोटीन्स आहेत ते फक्त लाईटच ॲब्सॉर्ब करत नाहीत, तर लाईट ॲब्सॉर्ब करून ती परत कुठे ट्रान्सफर करतात, तर क्लोरोफिलला ट्रान्सफर करतात. आणि प्लस क्लोरोफिलला ते फोटो ऑक्सिडेशन त्याचं होऊ नाही, क्लोरोफिल पिगमेंटचं. लक्षात येते का बघा, फोटो ऑक्सिडेशन क्लोरोफिल पिगमेंटचं होऊ नाही म्हणून सुद्धा त्याला प्रोटेक्शन देतात. म्हणजे थोडक्यात कॅरोटिनॉइड्सचे काय काय फंक्शन आहेत बघा. एक तर कॅरोटिनॉइड लाईट ॲब्सॉर्ब करेल, दुसरं म्हणजे ते क्लोरोफिल पिगमेंटला ते लाईट देतील, आणि तिसरं म्हणजे त्या क्लोरोफिल पिगमेंटचं फोटो ऑक्सिडेशन होऊ नाही म्हणून पण त्याला प्रोटेक्ट करतील. लक्षात आलं का बघा. म्हणजे एवढे रोल प्ले करतात कॅरोटिनॉइड्स. म्हणजे जसं क्लोरोफिल महत्त्वाचं आहे तशाच प्रकारे कॅरोटिनॉइड पिगमेंटसुद्धा फोटोसिंथेसिससाठी महत्त्वाचे आहेत. साधं सोपं आहे. म्हणजे आत्तापर्यंत आपण जे काय बघितलं तर फोटोसिंथेसिससाठी रॉ मटेरियल म्हणजे काय काय लागतं. मग त्यामध्ये आपण बघितलं वॉटर लागतं, कार्बन डायऑक्साईड लागतो, क्लोरोफिल लागतो, बरोबर, ज्याच्यामध्ये क्लोरोप्लास्टमध्ये ते क्लोरोफिल प्रेझेंट असतात. कोणत्या कोणत्या प्रकारचे पिगमेंट्स लागतात हे आत्तापर्यंत आपण बघितलं. आता आपल्याला माहिती आहे की फोटोसिंथेसिससाठी लाईट पण महत्त्वाची असते. जसे बाकीचे पिगमेंट किंवा क्लोरोप्लास्ट किंवा कार्बन डायऑक्साईड, वॉटर मॉलिक्यूल जसे महत्त्वाचे आहेत तशाच प्रकारे लाईटसुद्धा महत्त्वाची आहे. मग त्यामध्ये आपण बघू नेचर ऑफ लाईट.
आता लाईट जर कन्सिडर केली तर आपल्याला माहिती आहे लाईट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. लाईट ही काय एक फॉर्म आहे एनर्जीचा, ज्यालाच आपण सोलर एनर्जी पण म्हणतो. आणि ही एका टायनी पार्टिकल्सपासून ट्रॅव्हल केली जाते, बरोबर, ज्यालाच आपण फोटॉन म्हणतो. आता हे सगळं तुम्हाला फिजिक्समध्ये झालं असणार आहे, त्याच्यामुळे हे डिटेलमध्ये मी काय सांगत बसणार नाही. एवढंच लक्षात ठेवा की लाईट हे एनर्जीचा फॉर्म आहे, जी की एका टायनी पार्टिकलपासून ट्रॅव्हल होते, ज्यालाच आपण फोटॉन म्हणतो. आणि प्रत्येक फोटॉन जर कन्सिडर केला तर त्याच्यामध्ये क्वांटम ऑफ लाईट प्रेझेंट असतं, बरोबर. आता लाईट जर कन्सिडर केली तर वेगवेगळ्या वेवलेंथची लाईट असते आणि वेगवेगळे कलर असतात लाईटमध्ये. आता हे तर तुम्हाला माहिती आहे, बरोबर. आणि वन कॅन सी, आधी ही जी लाईट आहे म्हणजे जी विजिबल लाईट आहे त्याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन म्हणतो, बरोबर. म्हणजे जी काही लाईट सनपासून येते त्याला आपण काय म्हणतोय, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन म्हणतोय. आणि नेहमी त्याची वेवलेंथ किती असते हे लक्षात ठेवा, 390 नॅनोमीटर टू 730 नॅनोमीटर एवढी असते, बरोबर, जी की आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसते, ज्यालाच आपण विजिबल लाईट पण म्हणतो, बरोबर. म्हणजेच दिस पार्ट ऑफ अ स्पेक्ट्रम इज कॉल्ड एज, हा जो पार्ट आहे स्पेक्ट्रमचा म्हणजे 390 नॅनोमीटर टू 730 नॅनोमीटर हा विजिबल लाईट आहे, म्हणजे जी की आपल्या उघड्या डोळ्यांना दिसते, बरोबर. आणि त्याची जी वेवलेंथ आहे ती कुठपर्यंत असते तर अल्ट्रा व्हायलेट टू इन्फ्रारेड रेड. त्यासाठी आपण एक डायग्रॅम बघू, ज्यालाच आपण काय म्हणतो तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम ऑफ लाईट म्हणतो, बरोबर. आता ॲक्च्युली इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम जर कन्सिडर केला तर आपल्याला माहिती आहे सनपासून जे वेगवेगळे रॅडिएशन्स येतात तर ते 8 डिफरंट रॅडिएशन्स आहेत. बघा त्यामध्ये इथं तुम्हाला डायग्रॅममध्ये बघायला मिळतील 8 वेगवेगळे रॅडिएशन्स कुठले आहेत. तर थोडेसे डायग्रॅममध्ये असं तुम्हाला पुसट दिसते, पण तुमच्या टेक्स्टबुकमध्ये व्यवस्थित डायग्रॅम दाखवलेली आहे, ती फरक थोडीशी पुढे ठेवा. बघा सगळ्यात आधी इथे जे आहेत ते कॉस्मिक रेज आहेत, बरोबर. कॉस्मिक रेज आहेत, मी सांगितलं 8 रेज आपल्याला किंवा 8 रॅडिएशन्स वेगवेगळे सनपासून आपल्याला येतात. पहिला आहे कॉस्मिक रेज, त्यानंतर आहेत एक्स रेज, बरोबर. त्यानंतर आहेत अल्ट्रा व्हायलेट रेज. आणि त्यांच्यामध्ये हे जे तुम्हाला दिसतंय जे खालच्या बाजूला मोठ्या ह्याच्यामध्ये दाखवले, दिस आर कॉल्ड एज अ विजिबल लाईट, बरोबर. त्याच्या पुढे जाऊन बघितलं तर इन्फ्रारेड रेज आहेत. त्यानंतर इथे जे प्रेझेंट असतात त्याला इलेक्ट्रिक रेज म्हणतो आपण, बरोबर. आणि इकडचे जे आहेत ते रेडिओ वेव्ज आहेत, बरोबर. आता त्यामध्ये एवढे सगळे 8 डिफरंट रॅडिएशन जर कन्सिडर केले तर हे सगळे आपल्याला डोळ्यांना दिसतात का? तुम्ही एक्सरेची लाईट कधी बघितली आहे का? किंवा अल्ट्राव्हायोलेट राईज कधी बघितलेत का? किंवा कॉस्मिक रेज, गॅमा रेज कधी बघितलेत का? नाही. तर हे आपल्याला दिसत नाहीत. पण त्यामध्ये आपल्याला फक्त फोटोसिंथेसिससाठी म्हणजेच प्लांटसाठी महत्त्वाची लाईट कोणती आहे तर हा जो स्पेक्ट्रम आपल्याला दिसतोय जो की ज्याला आपण विजिबल लाईट असं पण म्हणतो, बरोबर. तर ही जी विजिबल लाईट आहे तेवढीच फक्त फोटोसिंथेसिससाठी प्लांटसाठी महत्त्वाची असते, कारण ह्या लाईटमुळेच काय होणार असतं तर फोटोसिंथेसिस होणार असतं. बाकीचे हे जे कॉस्मिक रेज, एक्स रेज वगैरे आहेत तर त्याच्यामुळे फोटोसिंथेसिस हे प्लांटमध्ये घडून येत नाही किंवा येणार पण नाही. लक्षात येते का बघा. मग ही जी विजिबल लाईट आहे त्यालाच आपण काय म्हणतोय, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम ऑफ लाईट म्हणतोय. म्हणजे ही महत्त्वाची आहे, ज्यालाच आपण विजिबल लाईट पण म्हणतोय, जी की किती असते तर साधारणपणे 390 नॅनोमीटर टू 730 नॅनोमीटर एवढी असते. म्हणजे एवढ्याच वेवलेंथची लाईट जर कन्सिडर केली, आता आपल्याला माहिती आहे की वेवलेंथची लाईट एक ठराविक वेवलेंथची लाईट असते, ज्याच्यामध्ये 390 नॅनोमीटर टू 730 नॅनोमीटरची लाईट जर बघितली तर ती फिजिबल आहे, जी आपल्या डोळ्यांना दिसते, ज्याच्यामध्ये परत वेगवेगळे कलर्स येतात, बरोबर. मग ते किती आहेत तर 7 कलर्स आहेत, बरोबर. लक्षात येते का बघा. तर 7 कलर कोणते तर ज्याला आपण इंग्लिशमध्ये विबग्योर असं पण म्हणतो किंवा मराठीमध्ये त्याला ताना पिहिनी पाजा असं पण आपण म्हणतो, बरोबर. आता विबग्योर म्हणजे तुम्हाला माहिती आहे, मी इथं लिहून दाखवते बघा. विबग्योर म्हणजे व्हायलेट, ब्ल्यू, ग्रीन, येल्लो, ऑरेंज, रेड असे कलर्स असतात, ज्यालाच आपण रेनबो कलर असं पण म्हणत असतो. तर एवढ्याच प्रकारची जी लाईट आहे ज्याला आपण विजिबल लाईट म्हणतोय तर हीच फक्त महत्त्वाची आहे फोटोसिंथेसिससाठी. आता सनपासून आपल्याला भरपूर सारे रेडिएशनच्या लाईट येतात, बरोबर. पण प्रत्येक रेडिएशन आपल्यापर्यंत पोचेलच असं नसतं. पण त्यामध्ये जी विजिबल लाईट आहे जी आपल्या डोळ्यांना दिसते किंवा आपल्यापर्यंत पोचते ती विजिबल लाईट आहे. म्हणजे त्यामध्ये विबग्योर म्हणजे असे वेगळे कलर्स येतात, ज्याच्यामध्ये 7 डिफरंट कलर्स आहेत, ज्याला आपण विबग्योर म्हणतोय, बरोबर. म्हणजे व्हायलेट, ब्ल्यू, ग्रीन, येल्लो आणि ऑरेंज, ज्याच्यामध्ये पण परत वेगवेगळी प्रत्येक कलरची वेवलेंथ वेगवेगळी आहे, बरोबर. पण जी आपल्याला दिसते ती वेवलेंथ लक्षात ठेवा 390 टू 730 नॅनोमीटर एवढी आहे.
पण ॲक्च्युली कॉस्मिक रेज जर कन्सिडर केले तर ते जवळपास 300 नॅनोमीटर टू 2600 नॅनोमीटर रेडिओ वेव्सपर्यंत आहेत. पण एवढे रेज आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत. मग ह्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल बघा, ही जी विजिबल लाईट आहे ती कुणाच्या मध्ये आहे, तर अल्ट्रा व्हायोलेट रेज. आता विजिबल रेज बरोबर, किंवा विजिबल लाईट ज्याला आपण म्हणतोय बरोबर, तर ही जी विजिबल लाईट आहे किंवा ज्याला व्हायोलेट रेज असं पण म्हटलं जातं बरोबर, तर ही अल्ट्रा व्हायोलेट आहेत. अल्ट्रा म्हणजे जे आपल्याला दिसणार नाहीत, म्हणजे त्याच्या अलीकडे जर आलं तर विजिबल लाईटच्या, आणि थोडंसं पुढे गेलं तर इन्फ्रा रेड रेज आहेत. म्हणजे थोडक्यात जर आपण कन्सिडर केलं तर इथे बघा, ही जी लाईट तुम्हाला दिसते व्हायोलेट कलरची, तर ती किती आहे, 390 नॅनोमीटर एवढी आहे बरोबर. लक्षात येते का बघा, ही किती आहे, 390 नॅनोमीटर एवढी आहे, जी की व्हायोलेट आहे, जी की आपल्याला चालू होते तिथून दिसायला बरोबर. आणि त्याच्या आतमध्ये बघितलं तर ती कशी आहे, अल्ट्रा व्हायोलेट आहे. अल्ट्रा व्हायोलेट म्हणजे जी आपल्याला दिसणार नाही. लक्षात येते का बघा. आणि इथं लास्टला 730 नॅनोमीटरला बघितलं तर थोडीशी रेड लाईट आहे बरोबर. आणि त्याच्या पुढे जर दिलं तर त्याला इन्फ्रा रेड आपण म्हटलेलं आहे. म्हणजे रेडच्या पुढे इन्फ्रा रेड आणि व्हायोलेटच्या अलीकडे अल्ट्रा व्हायोलेट रेज. तर त्याच्यामध्ये जी लाईट असते त्याला आपण विजिबल लाईट म्हणतोय. म्हणजे थोडक्यात तुम्हाला नेचर ऑफ लाईट लक्षात आलं असेल बघा. नेचर ऑफ लाईट जर कन्सिडर केलं तर जी लाईट फोटोसिंथेसिससाठी महत्त्वाची आहे त्याला आपण विजिबल लाईट म्हणतोय, जी की 390 नॅनोमीटर टू 730 नॅनोमीटर एवढी असते. साधं सोपं आहे बघा. लक्षात आलं का. म्हणजे आत्तापर्यंत आपण काय बघितलं तर फोटोसिंथेसिससाठी काय काय महत्त्वाचं आहे. मग त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आहे, वॉटर मॉलिक्यूल आहेत, त्यानंतर क्लोरोप्लास्ट आहेत, क्लोरोप्लास्टमध्ये क्लोरोफिल असतात, त्यानंतर कॅरोटीन्स असतात, झॅन्थोफिल असतात, वेगवेगळे पिगमेंट्स बघितले, आणि लाईट नेचर ऑफ लाईट कशी असते, किंवा विजिबल लाईट कोणत्या प्रकारची आहे, किती वेवलेंथची आहे, हे आपण बघितलं. आता ॲक्च्युली ॲब्सॉर्प्शन ऑफ लाईट किंवा ॲब्सॉर्प्शन लाईटचं कसं होतं, किंवा ॲक्च्युअल प्रोसेस फोटोसिंथेसिसची कशी होते, वी विल टॉक इन अ नेक्स्ट लेक्चर. ह्या लेक्चरमध्ये काही जरी प्रॉब्लेम असेल, काही समजलं नसेल तर लगेच मला कॉन्टॅक्ट करा, आणि जर समजलं असेल तर लाईक करा. थँक्यू.